हेच सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसते. मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला, आता माझी समोरची बसली सगळी टीम, ह्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळी एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्यांच्याकडे जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण हे महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करत, आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर करतो. म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट ह्या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही येत होतं. ते काम मी केले, त्यामुळे मला इतकी मजा आली की एक तर नंदू सरांसमोर काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तेव्हा मुंबईचे कावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितली मी, तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर कदम असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं वर्णन काही झालं नव्हतं माझं. राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितल्यावर मी वेडा झालो होतो. मी त्यांना म्हटलं तर काय काम केलं सर तुम्ही, किती कमाल ते. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, खूप सिरियल्स वगैरे केलेल्या आहे. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्याची नाटक चालू आहे श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं नाटक चाललं. ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले, आणि आज हा दिवस बघतोय आपण. म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीझर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे. ती आज इथपर्यंत आली ना, आता 9 तारखेला ती फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि मला खात्री आहे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा आम्हाला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा. तर अर्जुन पर्यंत तशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या स्क्रिप्टची? मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टरचा रोल, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ॲक्शन ज्याचे डायलॉग्स असतील, आणि डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेल सर एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेला माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी ही करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत, इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत, ॲक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे. नक्कीच. आणि हे खूप सरप्राइझिंग आहे. जेव्हा मी पोस्टर बघितलं होतं तेव्हापासूनच प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतो, आणि जो 9 तारखेला आता येणार आहे. आता मी तुमच्या सहकलाकारांना, या चित्रपटातल्या इतर कलाकारांना इथे मंचावर बोलवते. नंदू सर प्लीज कम ऑन स्टेज. अक्षया प्लीज ये, माझी खूप छान सोशल मीडिया मैत्रीण पहिल्यांदा भेटतं. सर प्लीज या. राजेंद्र सर, कमलाकर दादा, मला एवढीच कास्ट दिसते, पण याच्यामध्ये 20-22 जण आहेत. आणि ज्यांनी हा वेगळा भार उचललाय डोक्यावर वेगळ्या भूमिकेचा, ते नाहीयेत आज खरं तर, पण नक्की त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंटच कॅरेक्टर असणार, आणि त्यांचा आवाज मला वाटतं ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला येतो. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं झालंय की नाही? नाही, याला सुरू पण आहे पेन्शन, आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलला. पोलीस खात्यात पेन्शन बोलणी झाली की नाही? कारण कितीतरी प्रोजेक्ट्स मधनं आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिले, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं ही माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आत्ता जे बघतोय ते फारच वेगळं आहे, कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी. ॲक्च्युली लिहिलं खूप छान होतं, आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यानेच केलं होतं.
त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं होतं, एक्स्ट्रा काय बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. आणि टीम आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. सर मला आठवतंय तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकामध्ये तुम्ही जे आता कॅरेक्टर हे नाही तर ते नाही तर ते ती जी गंमत आहे ती त्या नाटकात एकदा अनुभवायला मिळाली होती मी पाहिलेल्यापैकी, आणि त्यानंतर आता ती तुमच्याकडून पाहायला मिळते. तर असं काही संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा किती गंमत येते? खूप खूप गंमत येते. कधी कधी मी ऍडिशन्स किती असतात? नाही ना, मी जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोललोय. आणि मी मुळात ऍडिशन न घेणारच कलाकार आहे, त्याच्यामुळे जेवढं ठरलंय तेवढंच बोलतो मी. त्याच्यामुळे फक्त तो घरून लिहून पण मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला, किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत, यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे, खूप वेगळी मौज होती. अंकुश होता, कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकतर ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ऍक्टरला. आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला झिरपत असतं. त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपलंय, त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे, कारण आम्हाला फिल्म बद्दल फार काही बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे. सकाळी आल्याच सांगितलं त्यांना एवढंच बोलायचं, याच्या पुढे बोलू नका नाही तर सस्पेन्स सगळा बाहेर पडेल. राजेंद्र सर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा मी या अर्थाने म्हणालो, कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन, अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील. तसं नाही करायचं मला. मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचा आहे, म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी करणार. खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे, आणि हे सगळे माझ्याकडेच असतात. आणि काहीतरी जी चोरी दाखवली आणि हे घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढचा सिनेमा आहे आमचा. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं तरी की अरे कॉल टाईम मला परत जायचं आहे त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ॲज अ टीमवर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर का काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोल रहा हूं वो कर, असं नाही केलं. थँक्यू व्हेरी मच सर, लव्ह यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन्स असतील ते ऐकले, त्याने आम्हाला करायला दिलं तसं, तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे. फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन हाऊस, त्याच्याबद्दल 100 मध्ये 200 मार्क दिले मी त्यांना. आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केला आहे. जसं नंदू सरांबरोबर काम करायचं होतं मला, त्यांच्याबरोबर इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर. किशोरदादावर मी केलं आहे काम, पण यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतो. पण खूप छान फिल्म आहे. 9 मेला नक्की बघा, सर्व कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येईल तुम्हाला. थँक्यू. नंदू सर, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एकतर तुम्ही नेहमीच वर्सेटाईल भूमिका करता. मी तुम्हाला आल्यालाच म्हटलं की तुमची प्रत्येक भूमिका मला आवडते. या सिनेमामध्ये तुम्ही पोलीस करताय, पोलीस इन्स्पेक्टर करताय, तर मुळात कथा ऐकल्यानंतर किंवा जी कास्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती? सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद देईन. मला माहित होतं, मला वाटलं तर ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण ह्यांनी सजेस्ट केलं ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मगापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या, मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार आहे. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचा काही भाग बघितला चित्रपटाचा, तर माझ्या हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या त्या चित्रपटाचा एक कोट असतो. जसं की मल्याळी फिल्म म्हटलं की वेगळा एक कोट आहे, त्यांचं इंग्लिश, त्यांचं वागणं, डिलिव्हरी. इंग्लिश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म वेगळी, हिंदीचं आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसलं, कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटलं. म्हणजे त्यांना एक
5-7 वेळेस तरी मी म्हणतो असं ऑन सेट की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या याच्यामध्ये आला नाही संपर्कात, पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक मला वाटतो. कारण की मी 1-2दा फंबल झालो नाही नाही वो रखने वाला नाही, खाली इतना ही सेंटेन्स आहे, इतना आणि जास्त नाही की तुमचं हे एवढं हां कुछ नाही करणार. तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसांतरी मी त्यांना गंमत वाटली त्याच्याकडे. आणि मला तर आपल्या मराठीमधले ना आता आपल्याकडे काही म्हणून देत, पण तू हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतील अशी कला वाटते. कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये घेतला आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे आपली सगळीच टीम मराठीमधली की ते एकटा कॅरी करू शकतील अशी आपली कलावंत मंडळी. आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा एक प्रोजेक्ट जसं मला देतात, तर मला वाटतं अजून कटवणी काय असणार आहे प्रेक्षकांना. अक्षय, तुझ्याकडे येईन मी. मगाशी मी गमतीने म्हटलं की आपण सोशल मीडिया फ्रेंड्स आहोत, कारण आतापर्यंत तिकडेच भेटलोय, रिॲक्ट झालोय. आज पहिल्यांदा 1 to 1 केलं आपण, पण तुझं काम मी नेहमी बघत आलेले आहे. आणि दुसरा सिनेमा तुझा मराठीतला तसं तर, पण तो सुद्धा ब्रेक अंकुश दादासोबत. तर हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा ऐकायला आवडेल मला. नमस्कार सगळ्यांना. माहीत नाही का, पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाही आहे. पण येस, एकतर खूप छान विषय आहे फिल्मचा. खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन, जसं सर म्हणाले की कास्टिंग डिरेक्टर. पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले. आणि अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे. भूषण सरांसोबत माझी पहिली, म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते. आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणालेत की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज़्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे मला तरी आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे. आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच जसं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केला आहे सगळ्याच बाबतीत. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यातला पोलिसी अनुभव, म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला इथे ऐकायचा आहे. आपल्या तुझ्यापासून खूप असतील मला माहिती आहे, पण त्यातला एखादा निवड जो ऐकवायला आवडेल इथे. सर, तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे प्रत्येक एपिसोड. मी अनुभव सांगेनच, पण मला असं वाटतं की ह्या टीममध्ये काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला फक्त बोलायचं. संदीप दंड होते, आपले रायटर. म्हणजे एकांकिका स्पर्धेमधून आलेला मुलगा नगरचा आहे आणि अचानक एका फिल्मच्या निमित्ताने भेटला आणि मग त्याच्याकडनं मी एक फिल्म लिहून घेतली. एक लिहिली, मग दुसरी लिहिली, दुसरी झाली, मग तिसरी लिहिली. आज 4थी फिल्म तो माझ्यावर लिहितोय. म्हणजे 3.5 जी फिल्म आहे जी मी डिरेक्ट करतोय ती त्याने लिहिली आहे. नो एंट्री, पुढे धोका आहे, परत येणार, ती पण त्याने लिहिली आहे. महादेव नावाची फिल्म आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, मी अनाऊन्स केलं, ती देखील त्याने लिहिली आहे. तर मला सांगावं असं वाटतं की एक खूप चांगला रायटर आपल्या इंडस्ट्रीमध्ये भेटला. सुनील सिंग आहेत, खूप वर्षापासून हिंदी फिल्मचं बॅकग्राऊंड आणि हे करत आले, साऊंड डिझाईन करत आले. आणि आता ह्या मराठी फिल्मचं जे तुम्ही ऐकताय प्रत्येकाचे सोलो म्हणजे मला वाटतं राजेश सरांची जी एंट्रीचा शॉट आहे त्याला जे म्युझिक वाजले ते कमाल म्युझिक वाजले. तुम्हाला फिल्म बघितलं तर कळेल की काय केलं आहे. सर थँक्यू सो मच. आता ते मनसूरबाई नाही आहेत इथे, जे एडिटर आहेत, खूप कमाल पद्धतीने त्यांनी एडिट केले. सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल, तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे. सगळे मित्र पोलिसच आहेत. माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते, त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला. मी हैदराबादला एका शूटसाठी चाललो होतो. अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची तरी नक्कीच ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचं याला हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी नाही, घाईमध्ये. आणि मी ट्रेनमध्ये चढलो, बसलो आणि मला सांगितलं की नाही, तुम्हाला पैसे परत भरावे लागतील सगळे.
म्हणजे अहो तिकीट आहे माझं, हेच आहे, आता काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं, ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसेच उरले. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकिटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, आता जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या डब्यामध्ये चालली होती, त्याचं तिकीटच राहिलं वगैरे, काहीतरी ऍक्टर म्हणे ते, आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलो. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मीन टाईम पोलिसाला ते कळलं, जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस हिंडतात. त्यांनी मला उठवलं, तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळेच संपले. म्हणलं हो हो, ते असं असं झालं गोळ झालं. काळजी सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देतील, काळजी नाही करू, मी जेवण सांगितले माझ्यातर्फे, तुम्ही जेवा. तर मला वाटतं की हे त्यांना त्यांच्या कानावर गेले की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढी घेऊन की अरे मी तुला जेवण घालतो, तू काय असं होणार आहे. तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव आहे. बापरे किती काय, मला आता काही सुचत नाही. मी थोडा वेळ एवढं तरी म्हणाले का आई की झोप नंतर पोलीस येतील, एवढं तरी झालंय काय. मी मडला क्राईम पेट्रोलचं शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये होतो. गाडी टर्न मारून येणार होती, म्हणलं थांब मी नाही पुढे, मी थांबतोय, मी थांबतो. आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, मी बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंडमधून गेला, 2-3 राऊंड मारला. शेवटी तो आला चौथ्यांदा, गाडी स्टँड लावली. सर मी घाबरलो, पोलीस आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं. म्हटलं नाही मी पोलीस नाही ना, मला माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राहून माझा मी विचार करतोय तुम्हाला, आपण कुठल्या तरी काम केलं पोलीस स्टेशनला, कुठलं पोलीस स्टेशन. म्हटलं मी खरा इन्स्पेक्टर नाहीये, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही, माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही, पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत नाही. खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे, आणि यापैकीच बरेच चांगले वाईट छान अनुभव आपल्याला या चित्रपटातून सुद्धा पाहायला मिळतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते, तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आमच्यासाठी घेऊन आलेला आहात. मी आता विनंती करेन की सगळ्यांनी फोटोसाठी कृपया इथे यायचंय, आणि फोटो झाल्यानंतर आपण मीडिया वन टू वन करू शकतो इथल्या इथे. सो फोटोसाठी मी प्रोड्युसर्सना डिरेक्टर्सना विनंती करेन की त्यांनी कृपया यायचंय. सर प्लीज या. मीडियावाले पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि शांतपणे सगळं कव्हर करताय, त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार. थँक्यू. तिने कोणाची ती हिरोच्या का कोणाच्या कानाखाली मारली होती, असं एक प्रोमो होता. मी तिला बघितलं होतं, अरे ही फिल्मची ॲक्ट्रेस आहे रे, असं मी डोक्यात ठेवलं होतं. फक्त तो जो एक ग्लिम्स माझ्या डोळ्यासमोर ना, त्यासाठी मी तिला शोधून काढलं आणि तिला मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की असंच आहे. त्याच्यावर माझे प्रोड्युसरचं मी आभार मानतो की बाबा जनरली असं होत नाही, कोणती नोन फेस घ्या, कोणती चांगली हिट असलेली हिरोईन घ्या, असं वगैरे होतं. पण आमच्या प्रोड्युसरकडनं एवढंच आलं, आपको अगर ऐसा लग रहा है ना तो कोई बात नाही, करते. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे. प्रत्येकजण ज्या ठिकाणी तो शोभून दिसतो ते कास्टिंग व्हायला पाहिजे. आणि मला आवडेल प्रत्येक वेळेला की बाबा तू काम कर किंवा तू काम कर. मैं आपका थोड़ा सा जवाब दे दूं. अगर अगली फिल्म में अगर अंकुश मना कर देता है मुझे, मैं कास्टिंग के लिए तो डेफिनेटली इनको ले लूँ. आई वुड रिक्वेस्ट हिम. मी मगाशी जसं म्हणालो की समोरून मी बघितलं आहे, त्या मुलांबरोबर मी क्रिकेट खेळलो आहे, मॅचेस खेळायला जायचो, सगळे एकत्र असायचे. आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते तेही मला माहिती आहेत, आणि त्यांना काय आनंद आहे तेही मला माहिती आहे. की मी स्वतः अनुभवलं आहे की सण असेल तर त्यावेळेला कधीच त्यांना सुट्टी नसायची. त्यांची जी मुलं आहेत, जी माझे मित्र आहेत, ते नेहमी म्हणायचे माझे वडील कामावर गेलेत, किंवा त्यांची आईसुद्धा जी पोलीसमध्ये काम करते ती देखील बाहेर असायची. सणासुद्धाला कधीच ते लोक घरी नसायचे. आणि त्यावेळेला मी त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही खेळायचो वगैरे. आणि त्यामुळे मला माहिती आहे. मी ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टर अजिबात असं पकडलं नाही की बाबा त्या लोकांपैकी कोणाला तरी कॅरेक्टर पकडूया आणि करूया. पण मला असं वाटलं की भूषण सर असेल किंवा संदीप सर, ह्या दोघांनी मिळून जे ठरवलं की बाबा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे, ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. बोला ना. प्रत्येक कलाकाराची पोलीस वर्गात बसण्याची इच्छा असते. तर ज्यावेळी तो पहिल्यांदा तो खाकी
लहानपणापासून असतं आपलं की आपल्याला मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं, नेव्हीमध्ये जावं असं वाटतं, आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं असं वाटतं, मग त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असं वाटतं. तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोकेल असं वाटायचं, पण या फिल्ममध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही मला. पण माझी इच्छा पूर्ण झाली. ते तुम्हाला सांगतो खरंच, वर्दी का म्हणतात त्याला, की एकदा ती अंगावर चढवली ना की एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाचं तरी संरक्षण करणार आहोत. तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभवायला मिळाली. पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळेजण, त्या सगळ्यांनी मला फोन केला, एकत्र कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे, तुझ्यासाठी आम्ही हिंदामाताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार होतो आम्ही फॅमिली सगळी. तर मला इतका आनंद झाला, मी हा विचारच पण नव्हता केला की असं काहीतरी होईल म्हणून. हरकत नाही पकडायला, पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक टाकून सगळं करत जातं. जसं मी म्हणतो थांब म्हणलं की थांबायचं आणि मारायचं. तर माझ्या एकट्याचं नाही ते कौतुक, माझ्याबरोबर बॅकग्राऊंड करणारं त्यांचं कौतुक, त्यांनी म्युझिक हे केलं, ते मनसूरभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक आहे. पण ते फिल्मवर दाखवू शकतो, पण मी त्यांच्यावर काम नाही करू शकत. मुलाच्या तुम्ही हसाल, पण एक दिवस म्हणजे जेव्हा आम्ही शूटिंग चालू होतं त्याचे फोटो बिटो दाखवले वगैरे, तर त्याने एक दिवस अशी मागणी केली की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे. मला कळलंच नाही. मी दीपाला पण विचारलं की काय त्याचं काय म्हणणं आहे. तो कालपासून मागे लागला की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे आणि तो घालायचा आहे. आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा, माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवतो हवं तर. त्यांनी शिवून घेतला, बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता ते कपडे घालून, दुसऱ्या दिवशी काढून ठेवले तसेच पडून येतात आता. पण काय त्याच्या डोक्यात मला अजूनही माहीत नाही. पण चांगली गोष्ट, मला असं वाटतं की त्यालाही वाटतं की काहीतरी. मला वाटलं तू का ती वाकडा प्रश्न विचारणार. मी वाट बघत होतो तुझ्या प्रश्नाची. नाही गेले खिशातले उघड, कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना, आले तर मित्र आहेत ना माझे सगळेजण. नाही ते नाही. मला असं वाटतं ना काय किती झालं तरी पोस्टरवरून मी दिसतो, तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना ती देखील असायला पाहिजे, जी चांगली असायला पाहिजे, आणि ती ही चांगली फळी माझ्यासोबत आहे. आप मराठी में पूछिए, मैं चलेगा अगर आपको चाहिए तो. हाँ हो जी. जी जी जी. जैसे मैंने उनको बताया था, एक्टर होता है सर, कौन से भी भाषा में बोले. और मराठी में जो मुझे एक्सपीरियंस हुआ है, जैसे मैंने कहा पहले भी, बहुत सिंसियरिटी है इनमें. नंदू सर हो या अंकुश हो, सच अ सीनियर एक्टर ऑल्सो. मुझे ऐसा लग रहा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा हूँ. कोई उपकार नहीं कर रहा था, कोई जता नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं. किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते हैं. मतलब ये जो एक्टर जनरली करते हैं सारे लोग, अमृता हो या इतने बड़े स्टार हो, ये ऑलमोस्ट शी इज़ न्यू एंड ही इज़ समवन हु इज़ बीन हियर एवर सिंस. इट्स बीन अ प्लेजर. बहुत ही मज़ा आया मराठी एक्टर्स के साथ. और मैंने सुना था, ये नहीं है कि मैंने नहीं सुना था, बॉम्बे में रहता हूँ, मुंबई में, कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं. जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बन जाए, और ये सारे कैरेक्टर बन गए. कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता. मुझे डायलॉग याद करने वाले एक्टर्स चाहिए, तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ ना, वरना एक्टर डायलॉग बोल दे मैं कट करके ओके बोल दूँगा. सो दिस वॉज what was very good. Everyone played the character the way I wanted them to play it. सबने ये काम किया, सबने वैसा ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था, जैसे मैंने देखा था. Yeah, it really is a big thing. She said that there were some dialogues. Mm-hmm. That she did some mistake or something. You said, okay, so was that a compromise or you said
नो सर, यू नो व्हेन यू वॉच अ फिल्म, जब आप पिक्चर देखते हो, जब भी आप मुझसे बात कर रहे हो, आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो? मेरे लिप्स, आंखें देख रहे हो ना? आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ? तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील व्हाट यू आर सेइंग, फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना तो भी वो फीलिंग आ जाएगी। आप समझे? तो गलत बोल भी दिया, लेकिन अगर आपने फील सही किया है ना तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला है या क्या बोलना चाहते हैं। तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया या सही की जगह गलत भी बोल दिया, वो जानते नहीं वो एक्चुअली सही बन रहा है। आप समझे? तो आंखें ठीक बोले, डायलॉग आप जो भी, संदीप बहुत अच्छे डायलॉग लिखे हैं, लेकिन ये नहीं कि क्योंकि अगर मुझे जो चाहिए है शॉट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई तो मैं फिर वो वन बॉन नहीं लेता, क्योंकि वो बहुत अच्छा है इसीलिए। मला वाटतं जरा चुकीचं इंटरप्रिटेशन झालं आहे। मी असं म्हणालो की शॉट घेत असताना म्हणजे त्यांना माहिती आहे कुठला शॉट कुठपर्यंत राहणार, हे डेफिनेट असलेला डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये। नाही तर काय होतं, या अँगलनी पूर्ण घ्या, त्या अँगलनी पूर्ण घ्या, इकडनं घ्या। तर मी दुसऱ्या अँगलनं घेत असताना माझं फंबल झालं, तर त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही, त्याची चिंता करू नका। माझं डेफिनेट आहे की एवढे 2च वाक्य इकडनं राहणार आहे, इतके ते प्रिसाईज होते। अशा अर्थाने मी ते वापरलं होतं। मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू द्या तसं असं नाही। ठोक नहीं रहा था पिक्चर में। मेरी पहली है मराठी में भाई, 5-6 हिंदी में की होगी लेकिन मराठी में पहली है। एप्रिल मे, आणि ती खूप छान पद्धतीने त्याचे प्रोमोज आणि बघायला मिळत आहेत। आणि मला असं वाटतं की सगळे ज्यांनी गावी जाणं अनुभवलं आहे त्या नॉस्टेल्जियामध्ये जायला तुम्हाला आवडेल अशी ही फिल्म आहे मला असं वाटतं। आणि खूप छान दिसते, खूप छान फिल्म वाटते। प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा। 16 मे। थँक्यू अंकुश सर, खूप खूप धन्यवाद। की हिंदीमध्ये किंवा मी तुमचं इंस्टाग्राम जेव्हा चेक केलं तेव्हा तुम्ही साऊथमध्ये सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे प्रोडक्शन म्हणून, आणि तुम्ही मराठीत हा पहिला सिनेमा निवडलात की PSI अर्जुन या सिनेमाच्या निमित्ताने आपण ही निर्मिती करू। कथेमध्ये असं काय वेगळं जाणवलं तुम्हाला? कारण तुम्ही मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत बघाल तर खूप छान छान विषय मराठी असल्यामुळे मला वाटतं ध्रुवा सरांकडे गेला माहीत, तर खूप छान छान विषय नेहमीच आम्ही हाताळतो। तर या सिनेमाची कथा तुम्हाला काय वेगळी जाणवली म्हणून हा सिनेमा आपण मराठीत प्रोड्यूस करावा असं तुम्हाला वाटलं? नमस्कार, मुझे हिंदी में बोलूँगा मैं सब कुछ समझ गया आपने क्या बोला। मेरे लिए मराठी दूसरी फिल्म है, इससे पहले अनन्या किया था मैंने प्रोड्यूस। ओके, तो आई मीन इन दैट प्रोसेस में मराठी सीख किया, तो अभी मतलब आप लोग जो बात करते हो तो मुझे समझ में आ जाता है। आई मीन हम लोग बहुत मेहनत से फिल्म बनाई है। आई मीन भूषण सर, आई मीन उन्होंने उनको हमने रिक्वेस्ट किया, उनको हमने स्टोरी सुनाई, तो आई मीन ही सेड कि हम करेंगे। देन आई जॉइन विद विक्रम एंड विद हिज हेल्प फाइनली इट्स गोइंग टू बी अ वेरी बिग फिल्म। एंड लास्टली अंकुश दादा, उनका बिना ये फिल्म पॉसिबल नहीं। मला तेच विचारायचं आहे पण की अंकुश दादा ऑनबोर्ड कसा आला? नमस्कार, आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे यहाँ बुलाया और ऐसे ही मतलब भीड़ लगा रखी है कि बस दिल खुश हो गया। शुक्रिया कि आप लोग आए। और दादा को बेसिकली ध्रुव जी पिछले 5 सालों से चेज कर रहे थे, इफ आई एम करेक्ट, राइट दादा? तो 2017 या 18 मेरा ख्याल है, इसके बीच की बात है। उस वक्त दादा को हमने किसी उसके लिए अप्रोच किया था फिल्म के लिए। उस वक्त भी हम मिलकर करना चाह रहे थे, फिर गैप हुआ। गैप होने के बाद दादा बहुत चूज़ी हैं, आप सबको मैं बता दूं, आप भी जानते ही होंगे। दादा ने चूज़ करते हैं पहले स्क्रिप्ट, ये होना चाहिए ये होना चाहिए। फाइनली इनको ये स्क्रिप्ट जो हमने दी, सर ने भी ओके किया, उन्होंने भी ओके किया। हमें लगा कि हमें चलना चाहिए इसके साथ, कुछ डिफरेंट मिलेगा, डेफिनेटली डिफरेंट मिलेगा देखने के लिए। और एक चीज़ मैं ऐड करना चाहूँगा आप लोगों के बीच में कि ऐसा नहीं होता कि साउथ इंडियन, बंगाली, उड़िया, मराठी, स्क्रिप्ट है स्क्रिप्ट। एक गुड स्क्रिप्ट आर्टिस्ट को अच्छा लगता है, ऑडियंस को अच्छा लगता है, डायरेक्टर को अच्छा लगता है, प्रोड्यूसर को अच्छा लगता है। रीज़न क्योंकि वो गुड स्क्रिप्ट है। मैं बोलना चाहूँगा। शुक्रिया, खूप धन्यवाद। भूषण सर, मी तुमच्याकडे येईन। याआधी हिंदीतले खूप छान छान सिनेमे ज्याच्यामध्ये सस्पेन्स आम्हाला खूप चांगला अनुभवायला मिळाला आहे असे तुम्ही केले। जेव्हा मराठी सिनेमा करायचा असं निवडलं तेव्हा ही कथा जेव्हा प्रोड्युसर्स तुमच्याकडे घेऊन आले तर या कथेमध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की हा सिनेमा मी केला पाहिजे आणि मराठीमध्ये या दृष्टीने तुमचं पदार्पण झालंय? सॉरी लेकिन मैं भी हिंदी में बोलूँ, ये नहीं कि मराठी नहीं आती, मराठी बम्बई में रहता हूँ
पिछले 50-55 साल से। तो मुझे बम्बई ने मराठी सिखाई, इनको अनन्या ने सिखाई, मुझे बम्बई ने सिखाई मराठी, लेकिन फिर भी हिंदी में बोलूँगा, इट्स ईजियर। जैसे विक्रम ने बहुत अच्छी तरह कहा, डायरेक्टर जो होता है वो स्टोरी टेलर होता है, कहानी सुनाता है। जब वो आप देखते हो वो एक्चुअली डायरेक्टर बोल रहा है, बोलने के साथ साथ विजुअल्स दिखा रहा है, और एक्टर्स आर द पीपल हु आर प्लेइंग द पार्ट ऑफ द स्टोरी। तो ये स्टोरी कमाल की थी, और मराठी हो या हिंदी हो या तमिल हो या मलयालम हो, उससे स्टोरी को फ़र्क नहीं पड़ता। हम लोग बम्बई में भी कितने साउथ की फिल्में रिलीज़ होती है, वो सबटाइटल्स के साथ होती है। आजकल तो लैंग्वेज एक बैरियर रहा ही नहीं है, सबटाइटल्स सब जगह आते हैं, हम इंटरनेशनल फिल्म भी देखते हैं। इस पिक्चर की जो कहानी है वो एकदम अलग है, ये नहीं बताऊंगा क्या है कि फिर फायदा, लेकिन कहानी कमाल की है। और सेकेंडली बिकॉज जब ध्रुव और विक्रम मेरे पास आए और जब अंकुश था तो मेरे ने बताया, तो इट हैड टू बी, मेरे लिए देयर वाज नो डाउट दैट आई हैड टू मेक दिस फिल्म, क्योंकि मराठी बनानी ही थी मुझे फिल्म। इट वाज माय, जो इंग्लिश में कहते हैं ओड, आई नीडेड टू मेक फॉर द मराठी ऑडियंस हु आई हैव लिव्ड विद, फॉर द मराठी पीपल हु आई हैव लिव्ड विद, बिकॉज आई लव द महाराष्ट्र, आई लव मुंबई, आई लव महाराष्ट्र। तो इट वाज माय कि एक मेरी तरफ से मराठी को कुछ, मराठी सिनेमा को कुछ मेरी तरफ से दे पाऊँ, और अगर अंकुश है मेरे साथ तो फिर इससे बेहतर तो कुछ हो ही नहीं सकता। सोने पे सुहागा है, दॅट इज वाय दिस। हा प्रश्न माझा आहे, कारण मीही मराठीत हिंदीत काम केलेलं आहे, त्यामुळे भाषेचा जरी तुम्ही म्हणालात की अडसर नसला किंवा कुठल्याही भाषेमध्ये कुठलाही कॉन्टेंट हा तसाच्या तसाच असतो, तरी काम करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक पडतो असं मी म्हणेन। तर आमच्या मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता ते ऐकायला आवडेल। देखिए, मैं जब इंडस्ट्री में एंटर किया था 87-88 में, मुझे एक चीज़ सिखाई थी मेरे मेंटोर्स थे, जो मेरे गॉडफादर तो नहीं, जो मेरे टीचर्स थे, कि हर एक इंसान सेम होता है, और हर एक इंसान का जब मेकअप लगता है तो वो एक्टर सेम होता है। तो वो लैंग्वेज भले मराठी बोले या हिंदी बोले, एक्टर होता है। तो हिंदी फिल्मों में जो मेरे अच्छे एक्टर्स थे वही मराठी इनफैक्ट स्लाइटली मोर प्रोफेशनल आई वुड फील, क्योंकि आई डोंट नो व्हाई दे मोर सिंसियर, ज़्यादा सिंसियर है, ज़्यादा प्रोफेशनल है, ज़्यादा डाउन टू अर्थ है, अपने आप को इतने बड़े स्टार नहीं समझते, जो बहुत अच्छा है। ये नहीं कह रहा हूँ कि हिंदी वाले स्टार समझते हैं, बट आई एम जस्ट टॉकिंग मराठी वालों की बात कर रहा हूँ। जो मेरा एक्सपीरियंस है मराठी एक्टर्स के साथ, इट हैज़ बीन लवली, इट हैज़ बीन वंडरफुल, एंड आई होप दिस पीपल मेक अनदर मराठी फिल्म सो आई कैन कम टू मी फॉर सम अदर मराठी फिल्म, बिकॉज आई वुड लव टू वर्क विद ऑल दिस पीपल। विक्रम सर, तुम्हाला विचारायचं आहे, खूप थोडे दिवस राहिलेत आता रिलीजला, म्हणजे 9 तारीख अगदी आली, लग्न अगदी घरात मांडव घालून झालेलं आहे, आता लग्न लावायचंय, तर काय फिलिंग्स आहेत आणि काय सांगाल ऑडियन्सला की हा सिनेमा तुमच्यासाठी का खास आहे आणि त्यांनी तो का पाहावा? का पाहावा ते तुम्ही ट्रेलर बघा, तुम्हाला सांगायला जरूरत नाही लागेल, तुम्ही ट्रेलर पहा, तुम्ही जाणार, जवाब देंगे, नक्की जाणार। कहानी ही ऐसी है, जैसा कि मैंने कहा पहले कि ये फिल्म की स्टोरी, देखिए हर बार हर डायरेक्टर आपके स्टेज पे आके हर प्रोड्यूसर ये बोलता होगा हमारी स्टोरी डिफरेंट है, दिस इज नॉट अ न्यू थिंग, हटके है, मेरी हटके है, मेरा है ना, ये कुछ डिफरेंट है। मेरे पास पूरा पैकेज दे रहा हूँ मैं आपको। अंकुश सर हैं, नंदू जी बैठे हुए हैं, राजेंद्र जी हैं, कमल जी हैं, किशोर जी अनफॉर्चुनेटली आज नहीं आ पाए, वो हैं इस फिल्म में। कहानी के साथ साथ पूरा फुल पैकेज दे रहा हूँ मैं ऑडियंस को, कि कितने अच्छे स्टारों का एक जगह होना, एक स्टोरी के अंदर इन्वॉल्व होना, अपने आप में दर्शाता है कि फिल्म बहुत कमाल की होगी, तभी इन्होंने। और अंकुश चौधरी को पहली बार ऐसा आपने कहा एज इंस्पेक्टर पुलिस, तो पर इसमें मतलब सवाल रह नहीं जाते। नाही, आमच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणारच आहे, कारण आमचे आवडते सगळे कलाकार या सिनेमामध्ये आहेत। आणि मी मगाशी म्हटलं तसं की जसा सरांचा बाज आहे सिनेमा करण्याचा, जो आम्ही हिंदीमध्ये पाहिला, म्हणजे रागिनी MMS2 असू दे किंवा बाकीच्या फिल्म्स असू दे, तर त्यामधून यात काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळणार एवढी खात्री आहे। या सिनेमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही कृपया बसून घ्यायचं। थँक्यू। कुठे? अच्छा, नाही, ओके, हरकत नाही। ज्या सरप्राईज बद्दल मी बोलतेय तोच पहिला प्रश्न असणार आहे माझा। अंकुश सरांना कसं कन्व्हिन्स केलं या गाण्यासाठी तुम्ही की त्यांनी गावं, त्यांनी या गाण्यात त्यांचं योगदान द्यावं? हे त्यांना माहीत नव्हतं, हे माझ्याकडे सरप्राईज त्यांना द्यायचं होतं। स्टुडिओला गेलो आम्ही, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग चालू होती, दादाला बोललो, दादा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, हा पार्ट तुला गायचा आहे फक्त,
तो बोलतो अरे बाबा मी कसं गाऊ, मी कधी गायला नाही, मी तर बेसूर आहे वगैरे. नाही तू गाऊ शकतोस. आणि तोडलं केलं आम्ही अटेम्प्ट. गाण्याबद्दल अजून काय सांगाल, म्हणजे गाण्याची प्रोसेस असू दे, लिखाण असू दे, कारण आता इथे जयदीप आलेले नाहीये, त्यामुळे अशा एका डॅशिंग सिनेमामध्ये असं एक धतिंग गाणं असावं असा जेव्हा विचार आला होता, तर त्याची प्रोसेस ऐकायला आवडेल आम्हाला. प्रोसेस अशी होती की मला एक ब्रीफ आलेला की गाणं वाजलं पाहिजे, पॉप्युलर सॉन्ग बनवायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये आणि धिंगाणा हवा आहे, म्हणजे कल्ला हवा आहे सगळा, कारण एकच गाणं आहे फिल्ममध्ये आता. तर असं पाहिजे की ते वरती उठवलं पाहिजे त्या गाण्याने फिल्मला. तर माझ्या डोक्यात आलं धतड धतड असं चालू होतं, कारण रिदम मी जेव्हा बनवला तो रिदमचा साऊंडच तसा आहे, धतड 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 धतड. मी बोललो वाय नॉट धतड धतड. तर मी जयदीप बोललो धतड धतड या शब्दाला घेऊन आपण जर गाणं कॅरी केलं पुढे तर कसं वाटेल. तर त्यांनी लिहिलं, छान झालं आणि म्युझिक पण छान झालं. तुम्हाला आवडलंच असेल. खूप खूप सुंदर. आणि मगाशीच मी म्हटलं की ही फिल्म बऱ्याच गोष्टींनी पहिल्यांदा काहीतरी करते, जसं प्रोडक्शन झालं, डिरेक्शन झालं, अंकुश सरांचा पहिला पोलिसी खाके अनुभवायला मिळणार आहे, तसंच पहिल्यांदा आम्ही त्यांना हे गाणं गाताना सुद्धा ऐकणार आहोत. सो थँक्यू सो मच, इतकं छान गाणं आम्हाला दिलं. आणि आता मला वाटतं ते दणक्यात वाजेल यापुढे. सगळी मे महिन्यातली लग्न या गाण्यावर होतील यात काही हरकत नाही. गणपती पण. थँक्यू अभिनंदन, थँक्यू सो मच.